बाबा आण ना म्हणलं, तेवढं दहीन आण ना देऊन आता. त्या भुसण्याला म्हणलं बाबा आण रे, ते म्हणे मामांग काम आहे. त्याचे ते गाडी घेऊन उशिरा पाशिरा आणि काय करा तुमच्या तिघाचं स्वयंपाक करता करता नाकी न आले बाबा. हे भाजी नको आवडत तर ते नाही आवडत. जाय ना बाबू आण ना तेवढं देऊन. आण आण जाय, दोनच पाहिलाय म्हणा आणि मांडून टाक जाऊ ना पैसे. आण रे बाबू निरा काम मला सांग. भरणं पाणी आण, हे आण ते आण. त्याला काहीच नको ठेवून काम. निरा खायचं काम करते काय भुसण्या बिन त्याच्या टंडा बी नाही तर काय आता दया नाना म्हणते. पैसे दे मग आता पैसे. ते बुडा पैसे मागते नगदी द्या म्हणते. तो ना म्हणा बाबा का पैसे आम्ही आता तुझ्या बाप आला की देतो ना, रविवारी येईन ना ते बाबा. हो देतो म्हणा, मांडून ठेव म्हणा. मांडून ठेवा जे ते मांडून ठेवायचं. येतो मी आणतो ठेवून. हो चाललो. तिथं समज बाबू, इकडे तिकडे जाऊ नको. आणि एक तर बारीक देतो म्हणा देऊन त्याले. निरा ठोकाई देते बाबा ते निरा. भळर कण्यात देते निरा. जाय जाय लवकर बारीक मागजो. चाललो आणतो. लय ताप झाला बा. काय आता काय सांगा, लईन म्हणून साहेब आता फोन नाही उचलू राहिले. काय म्हणते तर चला बा साहेब. हॅलो. हा साहेब म्हणलं कधी आबाजी बोलतो म्हणलं, सीताराम पवार. काय आता जेव्हा म्हणलं कसं हो म्हणलं हे या बुड्याचं मोठं चक्कीचा ताप आहे. बोला काय म्हणता आबाजी. काय बिल भरलं नाही म्हणलं तुम्ही अजून. 4,500 रुपये बिल आहे तुमचं या महिन्याचं. लिस्टमध्ये नाव आहे म्हटलं तुमचं. हो ना, ती कसं आता वसुली चालू आहे आता. हो भरतो मी 2 दिवसात भरतो. पण ते लाईनचं पाहा भाऊ. हो लाईन म्हणलं बरोबर काय असं म्हणजे लूज कॉन्ट्रॅक्ट आहे का काय सांगा बा. मोटर उचलूच नाही राहिली ना आमची. काय समजून नाही राहिलं. हे 3 फेज कधी 1 फेज जरा कमजोर दाखवून राहिला ना. कसं काय करा म्हणलं हे बोलता. आता 8 दिवस आधी तर दिलं तर मी टाईट करून ते वरून. कनेक्शन तुम्ही ढिल्ला आहे वायर असं आहे तसं आहे. हो ना, पण आता वरून आहे का काय आहे तर आपल्याला समजते का ते कसं आहे काय नाही. तर तुम्ही या ना पहा म्हणलं. ते चक्की उचलून नाही राहिलं ना आमची. सरे दैनावाले आमचे कणकण करून राहिले. तर कालपासून चक्कीचा मोठा प्रॉब्लेम येऊन राहिला. बरं ठीक आहे पाय तुम्ही उद्या. हो काही हरकत नाही. तुम्ही 4 वाजेपर्यंत पोहोचेल बहुतेक. असं काय बरं या बा लवकर या म्हणलं उद्या जरासं म्हणजे दैन लटकून पडेल आहे. हो ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. काय म्हणते रे बुवा, काय कसं काय येत नाही का? उद्या येतो म्हणते का? उद्या येतो म्हणते बा. आता काय वायर आहे का वरून काय कमी जास्त आहे काही समजायला मार्ग नाही आता. हे हो ना, मोटर काही उचलून नाही राहिले काही. काय झालं काय नाही तर आता हे आले वाटते. हो हे उदारीवाले साहेब. हा बोला काय होतं तुमचं दन आहे का? किती किलो आहे ते? दोन पाहिल्या गहू आहे म्हणे. आजी म्हणे देऊन द्या म्हणे, मांडून टाका म्हणे. ठेव का मग इथं? नाही ना काही ठेवू नको. ते चक्की बिघडली म्हणलं आपली. चक्की बिघडली. तर आता उद्या पाहू आता काय होते. हो घेऊन जा दन घरी घेऊन जाते आता. हो हेच तर आता शांतारामला फोन करायला लागन. बाकी जायली बी जा बा घेऊन पाहू द्या. सांगा आता किती वापस झाले. अरे भूषणले पाय नाही विचारून. भूषणे आला ना गावातनी. त्याला म्हणा ते पाय काही वायर फायर ढिल्ला असं इथं असतं प्रॉब्लेम आपल्या इथं. त्याला समजते जरा असं नाही का काही. इथं जर समजा प्रॉब्लेम असला तर भाऊ बंगरेशा तू काय कर आता. तू दयन घेऊन जायचं काय घरी. तर भूषण दादाला आवाज देतो बरं. हो त्याला म्हणा ते चक्कीत प्रॉब्लेम आहे म्हणा. काय आहे तर पाय बरोबर म्हणा. जरा ते वायर फायर दिसत लागा म्हणा. त्याला सांगतो तेवढं. बरं सांगतो मी त्याला. चक्की सूट झाली की मग डबल येईन मग मी. चला मग घेऊन जा तुम्ही दयन माझ्या घरी. पण नक्की सांगतो म्हणा त्याला भूषणला लवकर ये म्हणा. ते पाय म्हणा काय जाय तू दयन घेऊन जाय. सुरू झाली तर मग डबल आणजो. जाय मग जाय. अजून तर दयनच चालवलं वाटते बाबा. आणि काही स्वयंपाक करून बुटी आता हे मला की उपाशी जात. अरे काय बंगरेश काय अजून दयनच नाही आणलं का? गेलता तू काय झालं? अरे बा इथं आहे का तू भूषणदा? मी तुलाच तर बोलायला आलतो. ते चक्की म्हणलं कधी लावायचे म्हणे. भूषणदा कुठं आहे त्याला बोलावणार म्हणे. जाय तू ते पायवर काय आहे तरी होणार काय. आता मी दयन वापस आणलं काय करा. आता काय झालं म्हणा. बरोबर जातो मी जातो. काही काळजी नको करू तू. फक्त म्हणलं आता लवकर बुडील म्हणा. खिचडी टाकून दे म्हणा आता. हो काय होते नाही होत सुरू तर जाय. सांगतो मी खिचडी कर म्हणतो आजीले. ये मग लवकर जेवायला. चाल जातो मग मी. येतो बा मारते पाहतो ते चक्कीचं काय आहे काय नाही. वायर फायर ढिल्ला असं बुडायला काय समजते. पाय बा ते काय मा बुडा मगापासून जाऊन बसला तरी तर म्हणलं काऊन नाही आला काय आलं तर. आता मग तू चेत्यान समजा हे बंगरेशा नाही तिघाले मग कोण बुडी खाऊ घालते वाटते नाही. आता ते काय आता आमच्या घरचे सगळे जायला आता खादोडीच्या घरी. हो फॅमिली. मग आता काय आमची सोय लावली तिकडे. चेत्या मी ना आपलं बंगरेशा बुडी करते स्वयंपाक. आता आमच्या कॉलेजला आहे पेपर. हो 12वी 10वी आता सेंटर असल्याच्यानं. आता म्हणून मी तसं आता काय करा मग तिकडे जाऊन. असं आहे ते आता हॉस्टेलला काय राहा मग. आता काम नाही शाळेत नाही जायला कॉलेजमध्ये काही नाही तर. हो काय. हो स्वयंपाक गिरपाक करते बुडी. हो बरोबर पद्धतशीर का बस. एक खाय तिकडेच पाय. काय विचारूच नको ना बा. टंग पाणीच नाही राहत. चाल घे तुरीचं वरण उडदाचं वरण बेसन बस याच्या पडेल काय बुडीचं. हाय ते काय लागते आता काय करता. हो चला बा चल द्या लागते. चल ये तुम्ही पाय तो चक्कीचं नाही अजून उद्या का मग तसं वांदे व्हायच्या. पाय तुम्ही काय ये काही हरकत नाही. पण बुड्याचं मस्त जमलं का तू नाही रे. तिथं खादोडीची तर काय मॅनेजर आहे म्हणते असं तर समजलं. ते याचं जिडिंगचं काय तरी काय विचारतो तू. लय जलवा तिथं बाप्पा. काय आता गेलो मी त्या दिवशी. बाप्पा मस्त. ते जास्त थांबणं बरोबर नाही ना ते. नाही तर मग ते खादोडे बाई जरा खतरनाक आहे का सर. घरच्या टाका म्हणजे इथं साईन ते तर आहेच म्हणा. सरेच पळकता का तिथं नाही का. जाय बा ते कर चक्की दुरुस्त कर लवकर पाय काय. काय आता काय जायली मोटर. अरे काय आबाजी राजा कसं काय हो कमी व्होल्टेजवर चालवली वाटची चक्की तुम्ही. मोटर जायली म्हणलं हे. जैली नाही रे. जैली कायची का सुधी सांगा ते मोटर जैली नाही रे बा. अरे हरले का काही लावता का बे. आता काय खोटं बोलणार का मी. अरे पारा घेऊन जा तुम्ही ते मेकॅनिकल जोडा झालं ते. मी तर म्हणतो नवीन सांगा आता. हे याच्यात मजा नाही राहिली. आता किती खेप जायते किती खेप हे होते. काबी नाही राहिले.
नाही ना राजा, कसं काय काही आपलं नवीन सामान म्हणलं का होत असते का? इकडे दैनाचे पैसे नाही भेटत राजा, सर उधाऱ्यावर काम आहे ना. पहिले पहिले चाललं टाईट, पण शेवटी आलंच ते जाग्यावर. न म्हणलं ते गेलीस का समजा, म्हणजे काही म्हणजे जाईलीस का? अरे हो म्हणून राहिला, जाईल नाही, उद्या घेऊन जाय, लवकर टाकून द्या रिपेरिंगले. मग कसं 1-2 दिवस होईन तरी कमीत कमी, नाही तर मग हे आता चक्की बंद राहील ना. तर राजा कायच करा, मी म्हणलं हे वायरचाच प्रॉब्लेम आहे का? म्हणलं उचलून करून नाही राहिली बा. अरे बाबा, म्हणजे समजा उरली समजा नाही का, गेलीस कामातून. काय ते तुम्हाला मोठी हाव, जरा व्होल्टेज कमी असला राहू द्याचा काळात दयन, काय तुम्ही बी. जाऊ द्या आता, हे उद्या दुरुस्त करून आणा. ठीक आहे, जाऊ दे, बाकीच्या दयन घेऊन जा म्हणा घराकडे, पाहू द्या म्हणा. काय करा आता, तसं करला म्हणलं. मुंशीराम जाऊ म्हणलं मग, उद्या चालशील का? म्हणशील तर जाऊ मग. आता तुझ्या गाडीवर काय, आता गाडीवर टाकली की चालले. चालेल जाऊ मग. हो ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे बा आता. चला उचलून घे म्हणलं, भूषण चल धरू लागेल, चल घे अंदरे. जाऊ तिकडे, जा रे मग ठेव, जा घराकडे जा आता, झाला काही नाही विषय. हो. बोला का गंधीराबाजी, काय जमलं का म्हणलं? चक्कीचं जमलं का म्हणलं? काय सर राजा, मोठा साफ आहे ना एक एक मांग, कायच करा आता, मोटर जाईल बा, काय करा. मला ते लाईन सरी कमी जास्त झाली आणि बसला झटका. आता लाईन मग साहेबाला भेटतो बा, ते वायर बरोबर करून द्या म्हणतो बा. काय कसं काय झालं तर आता जातो. आता इंका मोटर घेतली ना संघ आता. हो पाहू ना आता, आज होईल म्हणा संध्याकाळपर्यंत. होते हो ना, घ्या लवकर करून घ्या ते. आमची तर दैनाची वांदी झाली ना आता, नाही तर उद्या दुसरी कोण आण लागेल फालतूचं. मग लोकांना त्यांनी बातच गडबड. हो ना आता एक दिवस चक्की बंद असली तर भरले राजा. आणतो मी आज, दुरुस्त करून आणतो मी, काही काळजी नाही. आणि पैशाचं पाहिजे म्हणलं जरा, आता बिल भर लागते मला, कारण की लय बिल आलं बरं यावेळेस. पैशाचं बिल राजा, काय तुम्ही निरा म्हणजे देतो करता देतही ना काहीच ना. हो ना, तुम्ही निरा पैसेच करता बा. आता काय मास माता आहे का? ते बिल भरायचं काय मा एकट्याच भरोशा आहे का म्हणलं? काही तुम्ही राजा असे दाखवता. सगळेजण तसेच म्हणते, तर मामाता आहे का? अरे म्हणलं तुमच्या माता नाही तर मग कोणाच्या माता आहे? सगळ्यांना असं म्हणलं कसं काय होईल? असेल चक्की बंद करायची पाहिजे राजा मावा. मग काय बिल नाही काही नाही, मोठा दादा खेप जायचे सर लिहून टाका, मांडून टाका. पाहिजे बा जरा संध्याकाळी देतो पैसा. तेच म्हणलं चला येतो मग आम्ही. आता हे कुठं घेऊन चाललाय पोट्टे? का रे शांताना, मी संख्या कुठं चालले? का रे संख्या कुठं चालला म्हणलं? शांतराव काका म्हणे चला म्हणे हरभरा खाले, म्हणे चला बा, डावा वापस येऊ म्हणे आपण. ते टुराटीची गाडी भरली की वापस यायला लागते. जातो शाळेत जातो. बरोबर, जाय मग लवकर, वावरातून चक्कर मारून येतो आपले बी. वान्यर गिन्यर येते. जाय मग आता, जाय. बरं नाही म्हणलं शांताराम, ते मग आपलं खरेदीचं पक्का आहे ना मग सोमवारी? हो काही समजा केलता फोन ते डॉक्टर साहेबांनी. हो काय ते माणूस ते काय जमली का नाही तब्येत का काय आहे कसं आहे तर. मी काय लावला फोन आता, माझं काय खाजोडीचा फोन आहे. ते आता ते देऊ असले माहित बा सगळं काय आणि काय नाही. त्याला विचारूपूस करून पाहा ते काय काय नाही. आता सोमवारी म्हणेन ते. मला वाटलं केला असं बा फोन. आता देऊ जास्त होच म्हणते, सोमवारी आहेच म्हणते. पण कसं माणसाला जरा धुकधुकी वाटून राहिली का नाही, असं वाटतं आहे का नाही. मागच्या वेळेस हुकलं आपलं, पण मला तेच वाटून राहिलं. पाहिजे मग तुम्ही जर जाणं झालं तर मग दवाखान्यात जाऊन पाहिजे, डॉक्टर साहेबाला भेट जा. काय म्हणते म्हणा, कसं काय पोझिशन, पुढच्या माणसात जमले का नाही, तब्येत खरेदी आहे नाही आहे पाहतो ना. आता मोटर पहिले दुरुस्ती टाकून देतो, मग लाईन मग साहेबाची भेट घेतो तिकडे ऑफिसला जाऊन. नंतर पाहिजे ना मी जाऊन मग तिकडे. हो काय होते काय नाही, तर मध्ये वाटूनच राहिलं जावा भेटाले. पाहिजे ना जाऊन मग टाइम भेटला तर. म्हणजे कसं समजते आपल्याला काय काय नाही तर. जा तुम्ही जरासं कामधंदे झाली की चालले जा मग. बरं पाहतो मग जाऊन येतं काय होते काय नाही तर. हो बरं ठीक आहे मग, ठीक आहे या मग. हो चला येतो आम्ही येतो. चल बस रे मग मुंगशीराम, हो चाल लवकर. नाही ना, पाणीच नाही जाऊन राहिलं ना. तुला काय सांगा राजा. हे बा काय कुठं ब्लॉक झालं काय नाही, ते प्लंबिंगचं तो काम कसं केलं काय सांगा. तेवढं ते पाईपचं करून दे बरोबर. नळ बी लिकी जायचं, त्या नळाला फोर्स बी काहीच नाही ना. इतक्या वरे टाकी असून त्याच्या फोर्स नाही काही नाही, कसं काय तर. तुम्हाला म्हणून मी पाईपलाईन मोठी घ्या. तुम्ही नाही लहानच पाहिजे असं होते ती. तर तुम्ही काळजी नका करू, मी उद्या करू देतो तुम्हाला. आज जरासं दुसरं काम आहे. कसं आहे, थोडंसं बाकीचे कामं पाहा लागते ना मला. 7-8 माणसं आहे, एक तर अजून 2-4 जण कमी आहेत ना, असं आहे ते. तू एका नेहमीच आहे ना असं. जाणं ते करून दे तेवढं उद्या तरी कर कमीत कमी. म्हणजे कसं आहे, मला घरी राजा ऐका लागते ना मग. कोणता प्लंबर सांगितला आणि काय केलं. हे माणूस होय कोण लेखाचा नाही का? हो ना, याला मी पाहिल्यासारखं वाटून राहिलं. कुठं तरी याची माझी भेट झालेली आहे. पण हे समजून नाही राहिलं की नेमकी झाली कुठं. बापरे, हे रामपूरचा बुडा हट्टे नाही का? हो ना, ते प्लॉट खरेदीच्या याच्यात आलता ना, हे बी ओळखलं नाही पाहिजे बा नाही का? सटकन निघा लागन. बरं येऊ का मग मी? येतो म्हणलं, जरा मला अर्जंट आहे फटकन. चला पाय तुम्ही माणसं येईल का? हे बा गेल्याशिवाय कामच नाही करत. आलोच मी. बा मी काय म्हणतो, उद्या पाहिजे पण उद्या म्हणलं उद्या. हो बिलकुल. आत्ता अलगडे ध्यानात माय नाही का? हे ते प्लॉट दाखवणारा होईल का नाही का? याचा बा बिमार आहे म्हणजे नागपूरले का काय आहे तर. हे काय करू राहिलं म्हणा इथे लेखाचं. थांब आता लईन साहेबाला विचारायला लागेल याची काय हिस्ट्री आहे तर नाही का? आले का? तेच म्हणलं, वाटच पोरायला होतो. तुम्ही येतो म्हणून काय आहे तर. भरता का मग बिल? कसं करता म्हणलं? मग भरतो ना बिल भरतो. पण मी काय म्हणलं, आताच ते मोटर टाकली दुरुस्तीले. तर म्हणलं आज तेवढा वायर क्लिअर करून द्या आणि बिल भरतो ना मी. उद्या भरतो 100%. पण म्हणलं साहेब, म्हणलं थोडंसं एक विचारायचं होतं. हे जे माणूस तुमच्या संग बोलू राहिला होता, हे कोण होय बरं? हे का? हे आपलं प्लंबिंगचे कामं करते. हो प्लंबिंगचे कामं करते. आणि बाकी आपल्या इथं काम यायला दिलं होतं. पण थोडेसे कामात प्रॉब्लेम आला तर त्याला बोलावलं होतं मी आता इथं. मॅडम बा तेवढं बरोबर करून दे. आता काय देतो करते ते. आता आज म्हणलं तर उद्या असं आहे ते. खाऊन काय होतं, काय अडचण काय तुमचं? काय म्हणलं वैकीच आहे का? बापरे, हे तर प्लंबर आहे म्हणते. नाही हे नाही प्लंबर नाही रे हे साहेब, तुम्ही म्हणता बा. ते आपलं आम्हाला का नाही, खादोळे साहेबांचा प्लॉट आम्ही घेतला 10 जणांना. 2.5 लाख रुपयाचा प्लॉट, म्हणजे 2.5 लाख रुपये जमा करून 25 लाख रुपयाचा प्लॉट याचा घेतलेला आहे. मोठा प्लॉट आहे याचा चांगला. तर म्हणलं त्याचे बाबा बिमार होते म्हणलं नागपूरले, तर मग तेच होय का हे?
याच्याजवळ का प्लॉट 25 लाखाचा याच्याजवळ कुठचा प्लॉट राहायचा हेच तर भाड्यानं राहायचं राजा काही बोलता आपलं कोण म्हणतो मला नाही ना काही नका बोलू तुम्ही इथं काय राहायचे ते भाड्यानं मुंबईला असते ना ते त्याचे बाबा मास्तर होते त्यांनी इथं प्लॉट घेतला होता ते त्यांनी इकला ना आता तिथं ते घर घेऊन राहिले म्हणते थोडेसे पैसे कमी पडले म्हणून प्लॉट इकला म्हणे असं सांगेन ते कोणी दुसरं सण हे नाही ते याचं कुठं काय काही नाही याच्याजवळ हे भाड्यानं राहायचं नाही मग काय याचं नाही ते असं म्हणता नाही हो ना पण कसं मला त्या माणसासारखं डिक्टोच दिसून राहिला हे आता तुम्ही म्हणता की बा हे असं आहे तसं आहे पण आम्हाला यावं कसं सांगितलं आहे ना बरं पहा तुम्ही काय तर मोटर दुरुस्त झाली की सांगा मला त्या मग कसं ते वायर गिर मी 4 वाजता येऊन बरोबर करून देतो बरोबर चालते ना मग काही हरकत नाही त्यासाठी आलं तुम्हाला भेटायला मी पाहतो ना आता मोटर दुरुस्त झाली की 4 वाजता घेऊन जातो या मग तुम्ही ठीक आहे चालते मग येऊ का मग मी हो ठीक आहे मग चला तुम्ही थोडंसं काम आहे मला कसं काय झालं कसं काय म्हणा हे नाही का हे माणूस लेखाचा आपल्याला प्लॉट दाखवायचं की आलता ना पण मला वाटते लेखाचा काहीतरी घोर घंटा आहे वाटते याच्यात नाही का 100% खादोळे याच्या मार्फत आपल्यापासून पैसेच नसेल जमा केले म्हणाले का चाट्ट नसेल आपल्याला हो ना आता सोमवारी म्हणे खरेदी तर मग म्हणे आता अजून नंतर करू असं करता करता लेखाचं म्हणजे गुतांगडा तर नाही करून लेखाचा जाऊ दे भाऊ तिकडे काही असो पण आता हे माणूस जे आहे ते 100% तेच होय नक्कीच याच्यात काहीतरी 420 आहे मला वाटते बा आपले 2.5 लाख रुपये आपण काढून घ्या आणि बाकीच तिकडे 5 बसाल बा आपल्याला काही करणं नाही लागत कारण की याच्यात मध्ये झोलझाल दिसून राहिलं आत्ताच जा तुम्ही आता खादोडीला एरी भेटायला चाललोच होतो मी त्याला म्हणतो बा कसं काय आहे म्हणतो बा मला आहे अर्जंट पैशाचं काम असं करून आपले पैसे काढून घ्या लागत नाही का काही होईल का तिकडे आता नाही का मुंगशिरा माहिती तिकडे जाऊ दे आता त्यालाही सांगायला नाही पुरत ना नाही तर मग अजून दोघं म्हणल्यावर अजून घोर वाजा आपलं पहिले पाव आपलं जमल्यावर नंतर दुसऱ्याचं पाव चला आता अच्छा हा लक्षात मला वाटलं पेशंटच आहे का बरं ठीक आहे काही हरकत नाही भेटायला आले तुम्ही आता सध्याचं थोडंसं 10 मिनिटं ब्रेकच होता बरं बोला ना काय होतं विषय काय होतं म्हणलं कसं काय सहज झाले होते भेटीला हो ना ते कसं झालं साहेब आता भेटायला येणार नव्हतं म्हणा पण ते काय झालं आता मोटर जाईल आपली अचानक दुरुस्तीला टाकली मी म्हटलं चला 2 शब्द बोलून या साहेबासोबत तर ते माणसं जमली वाटते तब्येत नाही का हो त्याचं ते काय मुलगा जे आपल्याला ज्यांना प्लॉट दाखवला होता का नाही ते दिसल्यासारखं झालं बा असा ओझरता तर म्हणजे आला वाटते ते बहुतेक नाही का मग सोमवारी आहे वाटते 100% लगेच करू राहिला असं नाही का काही ना काही त्याला आले का बाबा बरोबर चौकशी करू राहिला आहे आपल्या शिकून काढून घेईन नाही ते कसं अजून तर काही आले नाही त्याच्या बाबाची तब्येत आता समजा आहे मला जागेवर पण बहुतेक सोमवारपर्यंत काही बिंदास आहे समजा असा काही विषय नाही आहे आलता मला फोन त्यांचा काही विषय नाही असंच हो का म्हणजे ते नागपूरच आहे का नाही पण मला इथं दिसले होते म्हणून म्हणलं बा हो तेच दिसले होते मला मी भेटणार त्याला आवाज दिला जाईल पण ते पटकन निघून गेले काय करा या प्लंबरला सांगितलं होतं ना म्या चालला जाऊन पुण्याला महिना 1.5 महिना बरं दिसलं का तुम्हाला नाही ते कसं झालं तुमचं कसं बहुतेक काहीतरी पाहण्यात नाही गैरसमज झाला थोडंसं चष्मा तुमचा बरोबर आहे का नंबर वगैरे बरोबर आहे बाबा साहेब मी ओळखतो राजा त्याला म्या त्याला त्या दिवशी प्लॉट दाखवला का नाही म्या त्याला मन भरून पाहिला ना की माणूस कोणता एक पाहायला भुलत नाही भूमी पण आला आणि ती इथंच आहे ते आपल्या तिथे दिसला होता मला ते रस्त्यानं मग तुम्हाला काय खोटं थोडं सांगू राहिलो काही आणले घरावर कुठे आता ना नाही तसं नाही आजोबा तुमचं कसं गैरसमज झाला ते नागपूरलाच आहेत ना मला फोन आला होता ते तुमचं चुकीचं आहे बहुतेक तुम्ही म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याचा सांदर्म्य व्यक्ती दिसला असं नसा जवळपास सारखा दिसणारा कसं लोक म्हणजे असते ना सारखे कपडे लागते नाही असं वाटते कोणाची दाढी वगैरे ते सारखी असते असा काही विषय नाही ते तिकडेच आहे नाही हे काहीतरी चालूपणा करू राहिला नाही का हो 100% हे तेच माणूस होता आणि मी ओळखतो त्याला जाऊ दे आपल्याला काय करायला लागते आपल्या पैशाची मतलब नाही का पैसे काढू आपण बरं जाऊ दे आणि तिकडे असं नसेल ना तुमचं काय चुकलं नाही असू शकते सारखा काय सांगता येते पण ते नागपूरला आहे पण येईन ना सोमवारी पण मी काय म्हणतो साहेब आपलं कसं आहे ते सोमवारी येऊ का नाही येऊ मला त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही काय जेव्हा पोरगं सुसूच नाही देऊ राहिलं आमचं कसं पोरगं काय झालं त्याला कोणं काय नान केला काय सांगा बुलेटच घेतो म्हणजे काही करा बुलेटच घेतो निरा थैथर नसू राहिला राज्या घरी म्हणलं हे भाकर गोळ नाही लागू राहिली ते काय आता कोणाची पाहिली की वाटते त्याला वाटते हिरस किंवा आपल्या जवळ असली पाहिजे कोणावर काही दिसलं की माणसाला वाटत नाही का पण मग द्यायची घेऊन घेऊन द्या ना मग त्याचं काय अडचण हाय वाटते तुमच्या शेतीवाडी येते असेल ना साहेब हेच कशी पुंजी जमा होती आमच्याजवळ 2.5 लाख रुपये ते तुम्हाला दिले पण मी काय म्हणतो बा ते पोरगं कसं एकुलतं एकटा आहे फालतू एका दिवशी मला काय जीव घ्यायचा एका दिवशी गचार दाबाचा तर म्हणलं माझ्या 2.5 लाख कधी मला परत देऊन द्या मी काही त्याच्यात भाग घेत नाही बा काऊन की कसं आहे सध्याच मग जीवच नाही राहिला तर काय कामाचं काय म्हणून म्हणतो माझ्या 2.5 लाख मला काही करून देऊन द्या तुमच्यावर जमा आहे शेरी देदा सनसनीला मी सांगून देतो बा आपलं काही ताल बसत नाही ते गावाला जायला होता म्हणून म्हणलं कसं सध्या बा जर असं तर माय मुले देऊन द्या त्याच्यासाठी मी खरोखर आलो होतो बापरे ना तर नसतंच घोर केला आता अशी जर एक आले तर मग 22.5 आता हे 2.5 चाललेच मग नाही मम्मीला विचारला लागेल काय करावं काय नाही का जरासं क्रिटिकल मॅटर आहे बरोबर तसं काही विषय नाही म्हणा आमची काय आम्हाला काय तुमचे पैसे दिले का नाही दिले का आम्हाला काही हरकत नाही आम्ही आमच्या कॅन्डिडेट एक वाढवून टाकू पण कसा प्लॉट आम्हाला तर घ्यायचंच आहे ते पण विषय कसा आहे तुम्ही जर असे पैसे मागत गेले तर मग बाकीचे असे पैसे मागतील आपला प्रोग्राम फेल होईल देवदी सनसनीचं काय म्हणणं आहे की बा कोणाला पैसे देऊ नका पण तुम्ही सांगा ना परिस्थिती आली कशी आता पोरगं ऐकून नाही राहिला ना म्हणून होय ना मी तर काही बी द्यायला तयार पण पोरगंच ऐकून नाही राहिलं बुलेट पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणजे ते म्हणजे थै नसू राहिलं ते आता पंचायतच केली ना आता मम्मीला फोन लावाच लागेल तिकडे जाऊन नाही का बरं ठीक आहे ना तुम्ही काय करा तुम्ही बसा इथं मी माझा राऊंडचा टाईम झाला आता थोडंसं मी राऊंड मारून येतो सगळे पेशंट वगैरे बघून येतो रूमचे नंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते बसा तुम्ही चहा वगैरे घ्या इथंच बसा
बरोबर हो, नाही इथंच बसला आता ठाणच मांडा लागल आणि पैसे काढल्याशिवाय निघतच नाही आपल्याला. हो, कारण की मला त्याच्यातनी 420 दिसून राहिलं. बरोबर या ना तुम्ही या, फक्त पहा म्हणलं हो साहेब, पैशाचं फक्त म्हणजे कसं पोरग ऐकून नाही राहिलं म्हणून. हो ना, आलो मी राऊंडून आल्यानंतर करू ना विचार आपण त्याच्यावर. काही विषय नाही. 2 मिनिटं. म्हणते मला जगदीश आता अचानक फोन लावला. हो, अशा तर वेळेस येत नाही त्याचा फोन. हा हॅलो, हा जगदीश काय म्हणतो रे, का कशासाठी लावला फोन? अरे मम्मी, मी काय म्हणतो, थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. ते आपला जे रामपूरची जी मंडळी आहे की नाही, त्यातला सीताराम पवार नावाचा बुडा आहे. हो, कंदील बुडा म्हणते ते. तर ते काय म्हणून राहिला की आपला जे प्लंबर आहे का नाही, बहुतेक त्याला दिसला वाटते कुठंतरी. हो, तर त्यानं ओळखलं त्याला. त्या दिवशी आपण तिचे प्लॉटिंग दाखवलं का नाही, त्यावेळेस तो जे माणूस होता म्हणे, हो त्याला मी पाहिलं म्हणे, ते प्लंबर आहे म्हणे, असं तसं मला सगळं सांगितलं त्यानं. हो, तर त्याला बहुतेक कुठं माहिती भेटली, काय सांगावं लागेल, कुठं दिसला आणि काय नाही. तर कसं काय करावं म्हणलं, ते पैसे मागून राहिला म्हणते, मला थोडंसं काम आहे, असं आहे तसं आहे, नाटकं करून राहिला ते. कसं काय करू. मी म्हटलं त्याला की बा असं आहे की ते असन बा असन कोणी असन, हे माणूस तर दुसरा आहे, नागपूरला आहे आता सध्या दवाखान्यात ते बाबा घेऊन. ओ माय गॉड, तो कशाला दिसला आता सध्याशी? आता मला वाटलं तो म्हणे पुण्याला जाणार आहे म्हणे, मी अजून गेलाच नाही का तो? ना मी म्हटलं होतं ना त्याला फोन करून, तू महिना 2 महिने तिकडे पुण्याला जाय. तुला 7-8 लाख रुपये देऊन राहिलो, पण ते फालतू इथं आता उद्या जातो केलं त्यानं. अजून गेलाच नव्हता ते. पण आपण त्याला सांगायचं असतं कडक मध्ये लवकर जा म्हणून. आता हे जर समजा वाढलं प्रकरण, हा या बुड्यानं जर सगळ्या गावात सांगितलं रामपूरच्या मंडळींना, आणि ते आले तर 22.5 लाख रुपये वापस द्यायची पाळी आहे ना, मुश्कीची पाळी. हा, तर तू काय कर, तू त्याला मॅनेज करून टाका. हो, काय अडचण आहे का, काय म्हणते तो? काय आता ती एकापेक्षा एक नाटकं करून राहिला. पैसे काढायसाठी तू स्वतःचे पैसे काढायचे विचारात आहे. माझ्या मुलाला गाडी घेऊन द्यायला लागते म्हणे, ऐकूनच नाही राहिलं. नाही तर मग काहीच्या काही करतो बा, असं तसं काही नाटकं करून सांगू राहिला ते. तर मग मी काय काय करू मग, समजा देऊ का पैसे त्याला आणि मोकळं करू का? बरं, तर हे बघ, तू काय कर, त्याला 2.5 लाख रुपये परत देऊन दे. हा, म्हणजे कसं आहे, आणि त्यांना सांगून दे की बा तुम्ही बाकीच्यांना काही सांगू नका म्हणा विनाकारण. हा, कसं आहे आता आम्ही एखादा अजून कॅन्डिडेट वाढू आणि करून घेऊ. हा, बाकीचे कसे फिसकले नाही पाहिजे म्हणा, एवढं तुम्ही काही कोणाला सांगू नका म्हणा. तुमचे पैसे मी तुम्हाला देऊन देतो म्हणा, अर्जंट काम आहे म्हणून. बरं बरं ठीक आहे, मग मी करतो त्याला मॅनेज बरोबर. हो, बाकीच्यांना काही सांगू नका बा, तुम्ही घ्या आणि मोकळे व्हा. हो, जाऊ द्या तिकडे. हो ठीक आहे, मग पाहतो मग काय करायचं. चला, आता कसं राऊंड झाला, सर्व पेशंटची भेट झाली. आता कसं घरून येत आहे त्याला जेवण वगैरे करून. बरं, बाकी मग कसं काय, आता काय म्हणता मग, कसं करता आता? तुम्हाला मग पैसे पाहिजेच वापस नाही का? हो ना, आता काय पोराच्या ना समजा. नाही तर माझी लई इच्छा होती की बा त्याच्यातनी जर सहभाग घेतला असता ना, खरोखर म्हणलं पुढे भविष्यात त्याचा फायदा झाला असता. पण काय आता हे पोराच्या ना आपल्याला काही चालत नाही त्याच्या पुढे. तर म्हणून होय समजा. तर मग देता का, आता कसं करता म्हणलं मग? काही हरकत नाही ना, हे 2 लाख रुपये आहेत माझ्याकडे सध्याच्या आजचे, तर ते तुम्ही घेऊन जा. फक्त एका अटीवर मी पैसे देतो तुम्हाला. कसं हे गोष्ट कशी आहे, चांगला उपक्रम होता आणि देवदाची सनसनी आणि गुंपाबाई घर फिरवे, याईनं हे पैसे मोठ्या मेहनतीनं पैसे जमा करून आमच्याकडे दिले. पण आता तुम्ही परस्पर घेऊन चालले, पण काय तुमची इच्छा दिसून नाही राहिली म्हणून मी तुम्हाला देत आहे. पण कोणाला अशी याची कशी खबरबात काही करू नका, कारण की आमच्या इथचा एक सदस्य आम्ही वाढू, समजा मी तर नाहीच आहे त्याच्यातनी. तर मी एक सदस्य होऊन जातो, म्हणजे कसं 10 बरोबर 10 होऊन जातात. पण अजून जर तुम्ही बाकीच्याला जर सांगितलं तर तुम्ही माझे पैसे परत आणून द्यावे लागतील, समजलं का? या अटीवर तुम्हाला मी पैसे 2 लाख रुपये देतो, 50,000 रुपये नंतर घेऊन जा. जाऊ द्या, निकलोश येणार नाही का? हो, जेवढे निघाल तेवढे काढून घ्या, बाकी मग पाहता येते अजून 50 मागताच येते. नाही नाही, मी काय सांगतो कोणाला, मला काही गरजच नाही ना. आपलं हे कसं म्हणून अडचण आली म्हणून. पण घ्या म्हणलं तुम्ही, चांगला उपक्रम आहे, करा मस्त प्लॉट घ्या, सगळं करून टाका. हां हो ठीक आहे, मग देऊन द्या मला 2 लाख, निघतो मग मी. काय हरकत नाही, घेऊन जा तुम्ही, तुमच्याविषयी काही बोलत नाही मी. पण आता तुम्ही बाकीच्या सदस्याला सांगू नका, नाही तर मग तुम्ही इतराला सांगसान मी आणले बा पैसे, आता तुम्ही मग ते येतील इथं. सगळा कार्यक्रम फेल होऊन जाईल आमचा. म्हणजे कारण की आता कसं आहे, आपण ते प्लॉटवाला आता द्यायला तयार आहे स्वस्तमध्ये. आता तुम्ही हात काढले, पण जाऊ द्या, आता तुमचा काही विषय नाही. पण अजिबात तुम्ही कोणालाही सांगू नका, समजलं ना? तुम्ही जर सांगितलं तर मी मग कसं, मी तुमचं बी कॅन्सल करीन, 50,000 देणार नाही. नाही नाही, अजिबात नाही, कानाचा कोणी करणार नाही, कोणालाच सांगणार नाही. फक्त 50,000 मग नंतर तुमची खरेदी झाल्यावर तरी द्या म्हणलं. मग पैशाचा तर विषयच नाही. हो, पैसे तर आता एका फोनात किती मी बोलवू शकतो. पण कसं आहे, याच्यात सहभाग महत्त्वाचा आहे ना. सहभाग नाही तर एकट्यानं करून काही फायदा नाही त्याला. सहभागातून केलेल्या कार्याला महत्त्व असते. काय म्हणतील त्याला, लोकसहभाग. म्हणून आहे नाही बाबा, लोकसहभागाच्या नावावर घेतो घर भरून, तू ये, बाकीच्याला देतो टिपारी. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. मग देऊन द्या, मग येतो मग मी. भेटू मग आता. या मग आता. बरं, एक मी विचारतो, ते तुम्हाला जे दिसला म्हणतात ते माणूस, आपल्याला जे प्लॉट दाखवला तसाच होता का? मग बिलकुल म्हणजे तसाच नाही हो ना साहेब. मी अचंबात पडलो ना की बा माणूस नागपूरला हो म्हणे बाबाला घेऊन, आणि अचानक इथं कसा काय बा, ती थैली घेऊन होता ते. काय त्याचं ते प्लंबिंग करायचं काम गिम असं तसं. मी म्हटलं बा कसं आहे, मी लई म्हणलं विचारलं बी का भाऊ, म्हणलं हे काय माणूस कोण होय? नाही म्हणे हे प्लंबर आहे म्हणे, आमची इथं काम करायला आलता म्हणे. तर असं सांगे बा, पण मला भरोसाच नाही पडते. मी म्हटलं एखादा तेच होय का? कारण की माय कसं म्हणजे डोळे म्हणजे लय चत्रे आहेत ना. बात व्हायचं मी माणूस एक पाहिजे मी भुलतच नाही. असेल म्हणा, काही सांगता येत नाही. कसे दिसणारे कसे सारखे असू शकते ना एखादी व्यक्ती. त्याचा विषय नाही, फक्त कसा आहे तो विषय आणि हा पैसे दिल्याचा विषय अजिबात तुम्ही आता कुठंच काढायचं नाही. गुपचूप ठेवा हे, आणि तुम्ही पैसे 2 लाख रुपये घेऊन जा. 50,000 खरेदी झाल्यावर तुम्हाला मी देऊन दिला. ठीक आहे, या मग आता. ओके, जाऊ द्या, आपले 2 तर निघाले सध्या नाही का? हो, 50 पाहू आता पुढे कसे काढायचे तर. जाऊ द्या, आता सोमवारी हो खरेदी का तिकडे नाही का? हो नाही का? पाहते पुढचं पुढे. खादोडे साहेबाचा काय फोन आला आता, यायचं काय? नमस्कार साहेब, नमस्कार म्हणलं. काय म्हणत होते?
काय माणसा तुम्ही, काही तुमचं लक्ष आहे का काही? हा तुम्ही राजा, काय तुम्हाला सांगितलं ना मी, तुम्ही पुण्याला चालले जा म्हटलं, महिना दीड महिना तुम्हाला सांगत नाही का? तुम्ही काय म्हणे मला तिकडलं काम भेटलं मी जाणार आहो. हा तुम्ही अजून गेले ना का? हा किती घोर झाला माहिती आहे का तुम्हाला? काय घोर झाला माहिती आहे का म्हटलं? अरे बापरे, बुडा भेटला वाटतं रे तिकडे जाऊन, नाही का? काय 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 झालं काय म्हणलं? काही तर नाही झालं बा, मी आता बस हे बा घरी चालवता आता मी. हो काहून, काय झालं? काय झालं काय? तू कनी इथं जास्त फिरू नको, तुला सांगितलं नाही. रामपूरचे लोक कुठं येत राहतात नाही इथं. हा ते बुडा जे आहे का कंदील बुडा नावाचा आहे, त्यानं तुला पाहिलं का काय माहित? हा हो ते इथं आला म्हणे, म्या त्या व्यक्तीला पाहिलं म्हणे. हा आणि त्याच्याच्यानं किती घोर झाला, ते पैसे वापस मागून राहिला ना. हा मला काम आहे नसं आहे तसं आहे. आता मला शेवटी 2.5 लाख रुपये त्याला मी दिले. हो काय करता मग, शेवटी त्याला दडपलं. मी म्हटलं बा दुसराच माणूस आहे ते, तुमचं काम आहे घेऊन जा. पण म्हणून कसं तरी ते निपटलं. आणि हेच जर आता सगळ्या अजून दोघा चौघाला जर यांना सांगितलं असतं, हा म्या नाही बोला म्हणून नाही बोला. हा म्हणून म्हणतो तुले, तू उद्या कोणती हालती ट्रेन पकड काही पकड, पण पुण्याला चालला जा आता. अजून सोमवारी हे झुंड येणार आहे. हा सोमवारी मग जर म्हटलं तर काय झालं काय नाही तर. हा म्हणून म्हणतो तिथं काहीतरी अशी जबरदस्त ऍक्टिंग कर, तू कोणाला तरी बिमार पाळ काही कर. म्हणजे इथं फोटो गिटो दाखवाच लागणार आहे आता सोमवारी. म्हणून म्हणतो तू आता इथं थांबूच नको उद्यापासून. ना साहेब मी चाललोच होतो ना, आजची तयारीच होती ना माझ्या रात्रीची. पण आता हे बुडा मला ते याच्यापाशी दिसला, आपलं ते हे नाही का विद्युत विभाग, हो तिथं ते लाईनमन साहेबासोबत बोलून राहिलो तुम्ही. त्याच्या घरचं काम करायचं, त्याचा फोन आलता म्हणून तिथं भेटायला गेलो. तेवढ्यात आलता ते बुडा. तरी मी थांबलो नाही बरं, 2 मिनिटात सटकलो मी. पण ते आता त्याचं लक्ष गेलंच वाटते. गेलं म्हणजे गेलंच ना, त्यानं ओळखलं ना तुला. मग आता तो कसा 2-2 खेप तेच सांगत ना की मी बघितलं त्याला. हा पण मी म्हटलं नाही 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 ते दुसराच व्यक्ती आहे, असं तसं करून गोलमाल केलं त्याला. त्याचे 2.5 लाख परत केले मी. आता हे बा 20 लाखाचा आता कसं कार्यक्रम आहे, तुला मी आता याच्यातले 3-4 लाख रुपये दिला आता. कारण की 2.5 लाख गमावले तू. बापरे साहेब, असं कसं राहिले तुम्ही? 7 लाख म्हणणं मला, हा 22.5 7 देतो म्हणे ना. तू दोषी आहे ना त्याला. तू दिसला, तुला सांगितलं ना थांबू नको म्हणून. मग ते आता दंड तुलाच भरायला लागणार आहे. 4.5 लाख रुपये दिले तुला मी जास्तीत जास्त, याच्यावर नाही. 2.5 लाख ते तुझ्या ज्या नुकसान झालं तू भोग. समजलं का? लवकर तू पुण्याला नाही तर कुठेही चालला जाय. हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी सांगून देईन सोमवारी, अजून पुढे ढकलून देईन द्यायला. बरं ठीक आहे मग साहेब, आता बस निघ तुम्ही संध्याकाळी. आता बाहेरही निघत नाही मी, फक्त त्या बुड्याला समायचं म्हणलं बस, बाकी काही नाही. मग 4.5 दिले चालते, पण लवकर दे जा. हो सोमवारपर्यंत थांब तू. सोमवारी सगळं निपतो तुम्ही बरोबर. हा हो सगळे रामपुरा हाकालून देणार आहो मी, काही विषय नाही. हां ठीक आहे, ठेव मग फोन आता. आणि फक्त दिसू नको कोणाला. ओके.